तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील चिचखेड शेतशिवारामध्ये 29 डिसेंबर 2025 ला अकोला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सीमा झावरे यांच्या पथकाने येथील बनावट दारू कारखान्यावर धाड टाकली। यामध्ये टँगो आणि रॉकेट संत्रा बनावट दारूचे 650 तथा 500 बॉक्स असा एकूण 40 ते 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदर शेतीचा मालक कोण या प्रकरणी पातूर महसूल विभागाला राज्य उत्पादन शुल्काने पत्र दिले आहे। तर सदर मुद्देमालामध्ये ट्रॅक्टर, ट्रॉली, दुचाकी कोणाच्या मालकीची आहे याबाबत पोलीस कसून चौकशी करीत आहेत। चिचखेड शिवारामध्ये बनावट दारू कारखाना असून या कारखान्यामध्ये बनावट दारू तयार करून रोजचे 500 ते 600 बक्षे बनावट दारू ग्रामीण विभागामध्ये वितरित करण्यात येत होती। बनावट दारू तयार करण्यासाठी पातूर मालेगाव मार्गावरून जाणारे स्पिरिटच्या टँकरकडून स्पिरिट घेऊन जीवघेणी बनावट दारू तयार करून येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे। सदर विषयुक्त बनावट दारू प्राशन केल्याने शहरासह ग्रामीण भागातील कित्येक नागरिकांचा नाहक बळी गेल्याची खंत व्यक्त होत आहे। तर पातूर मालेगाव महामार्गावर अवैध धंद्यांचा बोलबाला वाढला असून यावर कोणत्याच प्रकारची कारवाई का होत नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। कोणत्याच प्रकारची कारवाई पोलीस प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता जयवंत पुरुषोत्तम, पातूर। यामध्ये सध्या एक असा संशयित आपण ताब्यात घेत आहे, परंतु त्याच्याकडून अधिक माहिती आणि त्या अनुषंगाने तपास करून अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे। आणि याच्यामध्ये बनावट दारू असल्यामुळे अशा दारूमुळे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महसुलाचे नुकसान होते। आणि आगामी निवडणुकीच्या संदर्भात आपल्याला पथक कशा प्रकारे कारवाई करत आहे? नववर्ष आणि महानगरपालिका नगरपालिकाच्या पार्श्वभूमीवर अमरावती राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहोत। त्यामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात कारवाई केलेली आहे। यामध्ये आपण हातभट्टीवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली, त्याचप्रमाणे जे बनावट मद्य आहे त्यावर देखील कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये पातूर तालुक्यामध्ये चिंचखेड गावामध्ये आपल्याला एक इन्फॉर्मेशन मिळाली। त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट देशी मद्याचा साठा जप्त केलेला आहे। त्यामध्ये 650 बॉक्सेस असून साधारणतः 32,34,000चा हा मुद्देमाल आहे। आता डिटेल हे कुठल्या आणि कोणी